नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला अधिक मासात दान, व्रत करणे शक्य नसेल तर काय करावे? सोपा उपाय मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. अधिक मासात दानधर्म करा असे आवर्जून सांगितले जाते. दान केल्यामुळे पापक्षालन होतेच, शिवाय तुमचा पुण्यसंचय वाढतो असेही सांगितले जाते. पण समजा दान करणे शक्य नसेल, नोकरी व्यवसायानिमित्त व्रत करणे किंवा आजारपणामुळे कोणाला अधिक मासाचे नियम किंवा उपवास करणे शक्य होत नसेल तर काय करायला हवे? पुराणशास्त्रात याबद्दल उपाय सांगितला आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा अधिक मास अर्थात 12 महिन्यात 13वा असा विशेष महिना असतो. या कालावधीत सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. याला मलमास असेही म्हटले जाते. कोणतेही मंगल कार्य अधिक मासात होत नाही, पण प्रकृती आणि परिस्थिती पाहून अधिक मासात व्रत, दान, पुण्य करावे असे सांगितले जाते. पण समजा जर काही कारणामुळे दान करणे किंवा व्रत करणे शक्य झाले नाही तर काय करावे? हे सुद्धा शास्त्रात सांगितले. काय सांगितले आहे? श्री पुरुषोत्तमाचा नामजप करा. श्री पुरुषोत्तमाची सेवा केल्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. म्हणून तर अधिक मासात दान, गोमातेची सेवा, पूजन, उपवास किंवा व्रतवैकल्य केली जातात. पण समजा तुम्हाला यापैकी काहीही शक्य झाले नाही तर तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ असून श्री पुरुषोत्तमाचा नामजप करणे म्हणजे त्या परमेश्वराच्या अधिक श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाचे महत्त्व काय आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री मनातील सगळ्या शंका दूर होतात. तुम्ही बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे, राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करू शकता. नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही. सतत भगवंताचे चिंतन केल्यामुळे थोर पुण्य लाभते असे सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. नियम या श्री स्वामी समर्थ. राधाकृष्णाच्या नामचिंतनाचा श्री स्वामी समर्थ. सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन श्री स्वामी समर्थ. साधकांचा अखंड नामजप चालू असेल श्री तर वाईट शक्ती साधकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत. भगवंताचा अखंड नामजप केल्याने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती साधकांना घेता येते. नामस्मरण मंत्रजप कसा करावा? नामस्मरण किंवा मंत्रजपामुळे वेगवेगळी कंपने निर्माण होतात. श्री स्वामी समर्थ. मंत्रांचा पंचतत्वावर श्री स्वामी समर्थ. आणि मानसिक श्री स्वामी. ओम नमो नारायणाय किंवा ओम श्री गुरुवे नमः यासारख्या मंत्राचा जप तुम्ही सहजपणे करू शकता. नामजप म्हणजे कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सुलभ अशी एकमेव उपासना आहे. समजा तुम्हाला नामजप करताना काही समस्या येत असतील तर दिवसभरात घरात सीडी किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नामजप लावून ठेवू शकता. त्यामुळे वास्तुशुद्धी देखील होते आणि घरातील वातावरणही
प्रसन्न राहते. तुमचे रोजचे व्यवहार करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे तुमची मंत्र साधना सुरू राहते. तसेच तुमची रोजची कामे आणि व्यवहार देखील पूर्ण होतात. मग मन एकाग्र कसे करावे? नामस्मरण किंवा जप करताना मन एकाग्र होत नाही. अनेक विचार मनात येतात किंवा डोळ्यासमोर काहीतरी विचित्र घडत आहे असे वाटते. कोणता आवाज झाला किंवा कोणी काही बोलले तर लक्ष विचलित होते. यावर उपाय म्हणून हळू आवाजात नामस्मरण करणे योग्य आहे. यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. तुम्ही अधिक मासात नक्की नामस्मरण करा. यामुळे एकाग्रता वाढेल. मनात सकारात्मक विचार येतील. दुष्ट विचारांचा प्रभाव दूर होईल. तसेच सदैव परमेश्वराचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा देखील पूर्ण होतील. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती शांती.